विचार करा की एका चोराला शिक्षा म्हणून अफाट संपत्ती आणि यश दिलं जातंय. ही एक अशी विचित्र प्राचीन गोष्ट आहे जी आपल्याला यशाच्या कल्पनेवरच पुन्हा एकदा विचार करायला लावते. एक असं जग जिथे आशीर्वाद हेच शाप आहेत आणि संपत्तीच सगळ्यात मोठी शिक्षा. तर ह्या कथेची सुरुवात होते एका गुन्ह्याने आणि त्याच्या खटल्याने. पण शिक्षा म्हणून काय दिलं गेलं असेल? तुरुंगवास? नाही. दंड? अजिबात नाही. इथे काहीतरी अगदीच अनपेक्षित घडतं. ही आहे त्या खटल्यातली पहिली शपथ. म्हणजे चोराला शिक्षा म्हणून संपत्ती, कुटुंब आणि यश मिळावं असा विचित्र शाप दिला जातोय. पण हे आशीर्वाद नसून शाप का आहेत, याच प्रश्नाचं उत्तर या कथेच्या मुळाशी दडलंय. ही गोष्ट आणि ही विचित्र मानसिकता समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या सुरुवातीला जावं लागेल. पाहूया तरी हे लोक कोण आहेत आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा का आहे. महाकांचन आणि त्यांच्या कुटुंबाकडे किती संपत्ती होती, तर तब्बल 80 कोटींची. म्हणजे अनेक पिढ्या बसून खातील इतकी अविश्वसनीय संपत्ती. पण ह्या संपत्तीचं त्यांनी काय केलं? ती उपभोगण्याऐवजी त्या 8 भावंडांनी या सगळ्याचा त्याग केला आणि हिमालयात जाऊन साधं जीवन जगण्याचा निर्णय घेतला. इथेच तर या कथेचा सगळा गाभा आहे. बघा, जगाकडे पाहण्याचे 2 पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन. सामान्य लोकांना जे काही मूल्यवान वाटतं, म्हणजे यश, संपत्ती, कुटुंब, तेच या तपस्वींसाठी तुरुंग, साखळ्या आणि दुःखाचं कारण आहे. त्यांनी भौतिक जगापासून खूप दूर अत्यंत साधेपणाचं आणि आध्यात्मिक शिस्तीचं जीवन सुरू केलं. त्यांचं आयुष्य निसर्गाच्या जवळ, कमीत कमी गरजांवर आणि कठोर साधनेवर आधारलेलं होतं. त्यांची रोजची दिनचर्या पण बघा किती शिस्तबद्ध होती. अगदी लहान-सहान गोष्टींमधून सुद्धा लोभ आणि आसक्ती कशी कमी करता येईल यासाठीच जणू ती तयार केली होती. जेवणासारख्या मूलभूत गरजेतही त्यांनी शिस्त आणि अलिप्तता जपली होती. पण मग या परिपूर्ण व्यवस्थेत एक अडथळा येतो. पहिला दिवस महाकांचन यांच्या वाट्याचं अन्न गायब होतं. त्यांना वाटतं काहीतरी चूक झाली असेल. दुसरा दिवस पुन्हा तेच. आणि तिसऱ्या दिवशीही जेव्हा त्यांचं अन्न गायब होतं तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तिसऱ्या दिवशी महाकांचन सगळ्यांना एकत्र बोलावतात. ते सांगतात की आपल्यापैकी कोणीतरी माझं अन्न चोरलं आहे. त्यांच्या त्या जगात ही एक धक्कादायक आणि अजिबात स्वीकार न करण्यासारखी घटना होती. आणि इथून पुढे ही गोष्ट एका अशा वळणावर येते जिथे प्रत्येक जण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी स्वतःवरच एक भयंकर शाप ओढवून घेतो. सुरुवात होते महाकांचन यांच्या बहिणीपासून. ती शपथ घेते की जर तिने चोरी केली असेल तर तिला अतुलनीय सौंदर्य आणि एका शक्तिशाली राजाचं प्रेम मिळो. तिच्या मते हे सगळं दुःखाकडे नेणारे मार्ग आहेत, कारण यातूनच आसक्ती आणि वेदना जन्माला येतात. तिथे जवळच राहणारा एक हत्तीसुद्धा शपथ घेतो की चोराला पकडून त्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्यापासून दूर बंधनातलं जीवन जगावं लागो, कारण त्याच्यासाठी बंधन हेच सर्वात मोठं दुःख आहे. आणि एक माकड जे पूर्वी गारुड्याच्या ताब्यात होतं ते शपथ घेतं की चोराला त्याचं पूर्वीचं जीवन मिळो, जिथे त्याला लोकांच्या मनोरंजनासाठी भीती आणि धाकाच्या छायेत जगावं लागायचं. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? तर ह्या तपस्वींसाठी इच्छा हीच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. त्यांच्या मते कोणत्याही प्रकारची सांसारिक इच्छा ही दुःखाला आणि भीतीला आमंत्रण देण्यासारखीच आहे. आणि मग अचानक या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. चोर कोण होता माहितीये? तो कोणी तपस्वी नव्हताच. तो होता देवांचा राजा शक्र, जो त्यांची परीक्षा घेण्यासाठी आला होता. शक्र त्यांना तोच प्रश्न विचारतो जो कदाचित आपल्याही मनात आला असेल. ज्या गोष्टी लोकांना सुंदर आणि प्रिय वाटतात त्या गोष्टींचा हे संत तिरस्कार का करतात? यावर महाकांचन जे उत्तर देतात त्यातच त्यांच्या विचारसरणीचं सार आहे. ते स्पष्ट करतात की सांसारिक इच्छांमुळेच मोठमोठे राजेसुद्धा चुकीची कामं करतात आणि शेवटी दुःख भोगतात. इच्छा पापाकडे नेते आणि पाप नरकाकडे. महाकांचन यांचं हे उत्तर ऐकून शक्र प्रभावित होतो. त्याला त्यांच्या त्यागाची आणि ज्ञानाची खात्री पटते. तो त्या ऋषींची माफी मागतो आणि अशा प्रकारे त्यांची परीक्षा पूर्ण होते. ही प्राचीन कथा आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघायला आणि आपण खरोखर कशाची इच्छा बाळगतो यावर प्रश्न विचारायला भाग पाडते. आपल्या जीवनात असे कोणते आशीर्वाद आहेत जे नकळतपणे आपल्यासाठी साखळ्या बनले आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?